शेतकरी मित्रांनो, आज आहे 20 जुलै आणि राज्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार देखील पाऊस पडणार आहे. मध्यम ते जोरदार देखील पावसाची शक्यता आहे आणि त्यासाठी वातावरण देखील अनुकूल झालेलं आहे. जर आपण सध्याची परिस्थिती बघितली तर आपल्याला मुंबई किंवा ठाण्याच्या आसपास काहीसे विजांसहित गडगडाटी पाऊस सक्रिय झालेला बघायला मिळालेला आहे. रायगडमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे आणि रत्नागिरीपर्यंत देखील हा कोकणामध्ये पाऊस सक्रिय आहे. या व्यतिरिक्त दक्षिणेकडील मराठवाडा असेल किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपास जो अहिल्यानगरचा दक्षिणेकडचा भाग आहे किंवा सोलापूरचा उत्तर भाग या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट सध्या चालू असेल. या व्यतिरिक्त हे जे ढग असतील तर काहीशी पुढे सरकत आहे, त्यामुळे अहिल्यानगरचा घाट ओलांडून हे अहिल्यानगरच्या अंतर्गत भागामध्ये यासह छत्रपती संभाजीनगरचा जो दक्षिणेकडचा भाग आहे पैठणच्या आसपास किंवा जालन्याच्या आसपास, अंबडच्या आसपास या ठिकाणी देखील पाऊस देण्याची शक्यता आहे. इथून पुढे हे असेच वाशिमपर्यंत देखील पाऊस देण्याचा अंदाज आहे. अकोल्यापर्यंत देखील पाऊस देतील. इथून पुढे काहीसे ढग जे असतील तर आपल्याला उत्तरेकडील अरबी समुद्रातून देखील ढग घाट ओलांडून पुढे येत आहेत. त्यामुळे जळगावच्या आसपास देखील काहीसा विजांसहित पाऊस सक्रिय झालेला आहे आणि उत्तरेकडील जो जळगाव असेल किंवा धुळ्याच्या आसपास देखील सध्या गडगडाट चालू असणार आहे. अशा प्रकारची एकंदरीत आजची परिस्थिती आहे. अजून बाकीच्या काही ठिकाणी देखील पाऊस सक्रिय होऊ शकतो. आपण कमेंटमध्ये नक्की कळवा की आपल्या कोणत्या कोणत्या ठिकाणी पाऊस रात्री झालेला आहे. जर MGOची परिस्थिती बघितली तर अगोदर आपण जसा अंदाज लावलेला तो हा 8व्या घराच्या आसपास काही वेळासाठी येऊ शकतो. त्यामुळे बहुतांश मॉडेलचा देखील आपण व्हेरीफाय केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांचं देखील म्हणणं असंच आहे की 8व्या फेजमध्ये सध्या आहे आणि या ठिकाणी तो थोडासा काहीसा बऱ्यापैकी मजबूत झालेला बघायला मिळतोय आणि त्यामुळेच राज्यामध्ये पाऊस आता सक्रिय होण्याची चिन्ह या ठिकाणी बघायला भेटत आहे. उद्या 21 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत पाऊस होणं गरजेचं आहे. कारण की आपण 30 मार्च रोजी जेव्हा मान्सून बांधलेला होता त्यामधले आपले हे 21, 22, 23 तारखा खूप महत्त्वाच्या होत्या. कारण की त्यानंतर 23, 24 तारखेच्या नंतर पाऊस कमी होण्याची शक्यता आपण अगोदरच दिलेली आहे. म्हणजे आपले हे बॉर्डर लाईन आलेली आहे 23 तारखेपर्यंत. त्यामुळे अगदी आपल्या बॉर्डर लाईनला पाऊस 20-21 तारखेपासून सक्रिय झालेला आहे. त्यामुळे जुलै महिन्याचे जे अंदाज असतील ते देखील या ठिकाणी काही प्रमाणामध्ये बऱ्याच अंशी सुधारणा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. जर आपण आता घाटाकडून सुरुवात केली किंवा कोकणामधून तर आपल्याला पालघर असेल, त्यानंतर ठाणे आहे, मुंबई आहे, रायगड आहे आणि पुण्याचा देखील जो घाट आहे या ठिकाणी खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त जर बघितलं आपण नाशिकचा पश्चिमेकडचा जो घाटाचा विभाग आहे या ठिकाणी देखील खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि इथून ही पाणी धरणामधून गोदावरी नदी पात्रातून पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या जर नदीकाठी गोदावरीच्या आसपास मोटारी असतील तर शेतकरी बांधवांनी त्या उद्यापर्यंत बाजूला काढून घ्या. कारण की वरतून पाणी येण्याची जास्तीत जास्त 100% शक्यता आहे की गोदावरी नदीला खूप चांगल्यापैकी पाणी या ठिकाणी येण्याचा अंदाज आहे. कारण की घाटामध्ये असो किंवा नाशिकच्या आसपास, इगतपुरीच्या आसपास, त्र्यंबकेश्वर असेल या ठिकाणी चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे. त्यासह पुण्याचा जो घाट आहे या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज असल्यामुळे इथून देखील अहिल्यानगरमधून काहीसं जर पाणी असेल तर गोदावरीकडे या ठिकाणी जात असतं. त्यामुळे शेतकरी बांधवांना अशा प्रकारचा या ठिकाणी अंदाज आहे आणि येणाऱ्या दिवसातील 21, 22, 23ची जर परिस्थिती बघितली आपण तर दक्षिणेकडच्या मराठवाड्यामध्ये जो पाऊस कमी होता, सोलापूर असेल किंवा धाराशिवच्या आसपास, बीडच्या आसपास, साताऱ्याचा जो खटाव मानच्या आसपासचा विभाग आहे या ठिकाणी देखील आज तर काहीसं सक्रिय होईल, परंतु उद्या देखील पाऊस सक्रिय होईल. 22 तारखेला या ठिकाणी चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे. बऱ्याचशा ठिकाणी अहिल्यानगरचा श्रीगोंदा असेल, पारनेर आहे, कर्जत, जामखेड आहे या ठिकाणी बारामतीच्या आसपास देखील चांगल्यापैकी पाऊस सक्रिय होण्याचा हा संपूर्ण विभागासाठी अंदाज आहे. एकत्रित जर आपण अंदाज बघितला तर अहिल्यानगर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर बीड आहे, धाराशिव आहे, लातूर आहे. 22 तारखेच्या आसपास उद्या तर पाऊस या ठिकाणी होईलच, पण 22 तारखेला चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे. 23 तारखेला देखील या भागामध्ये चांगल्यापैकी पाऊस होईल. विदर्भामध्ये देखील चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. 1-2 दिवस आज, उद्या आणि परवा काहीसा या ठिकाणी देखील पाऊस असेल, परंतु काही भागामध्ये पावसाचा जोर ओसरू शकतो. परंतु बाकी जो राहिलेला पश्चिमी विदर्भ आहे किंवा मग उत्तर मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील हा जोर कंटिन्यू राहणार आहे. अशा प्रकारचं जो दुष्काळी पट्टा होता या ठिकाणी पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज असेल. परभणी, हिंगोली, जालन्यापर्यंत देखील पाऊस सक्रिय होईल, परंतु काहीसा दक्षिणेकडे थोडासा हलका मध्यम, एखाद्या वेळेस थोडासा जोरदार पाऊस येऊ शकतो. थोडीशी पावसाची परिस्थिती किंचितशी कमी राहण्याचा अंदाज आहे. झाला तर एखाद्या दुसऱ्या ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकतो, परंतु बाकी विभागाच्या तुलनेत थोडासा पाऊस कमी या ठिकाणी राहू शकतो. बाकी ठिकाणी जर बघितलं उत्तरेकडे छत्रपती संभाजीनगर, जालना आहे, जळगाव आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, नाशिकचा पूर्वेकडचा भाग, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज तर आहेच पाऊस थोडाफार, परंतु 21, 22, 23 या 3 दिवसामध्ये या ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस होईल. मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे.
अशा प्रकारचा 3 दिवसाचा एकंदरीत अंदाज आहे. अमरावतीमधील शेतकरी म्हणतील आमचा सांगितला नाही, तर तुमच्याकडे देखील चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. उद्या असेल, परवा असेल, 23 तारखेपर्यंत या ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस होईल. तुमच्या लक्षात आलं असेल की एकंदरीत 3 दिवसामध्ये जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस होईल, परंतु जो दक्षिणेकडचा काहीसा भाग आहे, किंचितसा पाऊस कमी लातूरच्या आसपास राहू शकतो. बाकी जो कमी भाग होता, सोलापूर असेल, बीड असेल, या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस सक्रिय होईल. खास करून अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आहे, नंदुरबार आहे, धुळे आहे, जालना आहे, बुलढाणा आहे, अकोला, अमरावती हे जे कमी पावसाचे भाग होते वाशिमपर्यंत, यवतमाळपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्यापैकी पाऊस या 3 दिवसामध्ये पडणार आहे. बाकी विदर्भामध्ये तर पाऊस चालूच होता. फक्त जसं आपण पश्चिमेकडे जाऊ थोडासा पाऊस कमी होता. तर नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे आणि हा पाऊस जो असेल तर विजांसहित गडगडाटी होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. अशा प्रकारचा एकंदरीत अंदाज आपण समजून घेतला, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आहेत. चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.